महाराष्ट्रात अचानक अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं अचानक नद्यांना पाणी आलं, त्यामध्ये आपले स्टार्टर पॅनल ॲटो हे पूर्णपणे भिजलेत. तर त्याचा मेंटेनन्स कसा करायचा, तर ज्यावेळेस पाणी ओसरेल त्यावेळेस जेवढं लवकर तिथं जाता येईल तेवढं लवकर जावा. आलेला सप्लाय हा आधी चांगल्या पकडीनं कट करा, MSEBच्या सप्लायपासून त्याला वेगळं करा. त्यानंतर जर त्यामध्ये चिखल अडकला असेल तर स्वच्छ पाण्यानं ते सगळं धुवून घ्या. स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतर ते एका विशिष्ट टेम्परेचरला, जर तुमच्याकडं अशा प्रकारचे बल्ब लावून एक 40-50 डिग्री टेम्परेचर त्या पॅनलपाशी तयार करून ते गरम करून घ्या 40-50 डिग्री टेम्परेचरला, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी हे उडून जाईल. ते पाणी उडून गेल्यानंतर ते सगळं खोला, स्टार्टरचे प्रत्येक पार्ट, आणि चांगल्या प्रकारच्या पेट्रोलनं ते स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. त्यानंतर ते वाळवा, परत आहे असं असेंबल करा. जर त्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक पार्ट असेल तर आमच्यासारख्या काही कंपन्यांकडून ते रिपेअर करून घ्या, त्यातले रिले वगैरे हे चेंज करून घ्यावे लागतील. आणि त्यानंतर परत ते आहे असं जोडून, फक्त मोटर न जोडता आलेला सप्लाय जोडून चेक करा. ते जर व्यवस्थित चाललं तर त्यानंतर मोटर जोडून चेक करा. धन्यवाद.